नमस्कार मित्रांनो, मी एका स्वागत करतो आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलात की आम्ही बोरवलीवरून वलसाड मेमो ट्रेन पकडली आणि आम्ही निघालो बोर्डी गावाकडे. तर आमचा हा प्रवास पुढे चालू राहिला. आम्ही आता बोर्डी गावामध्ये उतरणार आहोत. आम्ही आता बोर्डी रोडला उतरलोय आणि इथूनच आम्हाला जायचं आहे रावसाहेबांच्या घरी. आणि हे रावसाहेब यांच्या घरी आम्हाला जायचं आहे. तर आपण निघूया. आणि ही ट्रेन सुटले. आता हा आमचा जग्गू, ते महेंद्र सर आहेत, ते गॉड सर आहेत, विनय आहे, अंकित आहे आणि सगळे करते राऊत सर. आणि यांच्या घरी आपल्याला आणि इथून आम्हाला चालत जायचं आहे. आता वॉकिंग डिस्टेबल अंतर आहे 25 मिनिटं. आणि त्याने बघा बोट्स का आणलाय. बोट्स का फुल गावठी फिलिंग. फुल गावठी फिलिंग है उनके पास. अपना लूना खड़ा है. लूना थोड़ा हो गया लुना थोड़ी होंडा है. होंडा होंडा. मेरे को तो मजा आ रही है. मजा आ रही है. ऑडी हो रही है. ऑडी. हाँ. फुल गाववाले फिलिंग. मित्रांनो आणि शाळेतली मुलं आहेत आणि शाळेची कॅन्टीन आहे. व्हॉट्सअप मुलं वडापाव खातात. मोठी वडापाव भेटतो. गावची आठवण आली. मोठी वडापाव भेटतो. आमच्या यात अशी कॅन्टीन वगैरे नव्हत्या. आम्ही भाकरी खायचो. आई 1 रुपया द्यायची तरी चिंच खायला लावायची. हो, हे महत्वाचं आहे. स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. कारण गावाची आली आणि दोन्ही बाजूला बागा आहेत. इकडे सुद्धा बागा आहे आणि इकडे सुद्धा बागा आहे. आणि त्याच्या मध्ये रस्ता गेला आणि ह्या रस्त्यात आपल्याला जायचं आहे रावसाहेबांच्याकडे. आणि आमच्या समोर राऊत सर त्यांनी पिकनिकचा प्लॅन केला आणि त्यांच्या विसरलो काय ते बोलते ते. हा इथं चिक्कू लागले इकडे खूप. आणि खाली रस्त्यावरती सुद्धा चिक्कू पडले. म्हणजे एवढी चिक्कूची बाग मोठी आहे. खूप सारे चिक्कू आणि नारळ. आणि असं सुंदर सावलीच्या मधून हा रस्ता गेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सावली झाडं आहेत आणि त्याची सावली रस्त्यात पडते. तर चालायला एकदम मस्त फील येते. कारण हा सुद्धा गाव एरियाच आहे. आणि गावी आल्याचा भास होतो आता. काय तर 1 दिवसाचा विरंगुळा म्हणून आम्ही आता इकडे आलो आहे. तरी तुम्हाला बोलवतो, रावसाहेब बोलवतो तुम्ही पिशव्या घेऊन या म्हणून. हां आले हात हलवत. नाद आहे का नाद. हा अंकित हलवतोय आणि जगू पितोय बोरिंगचं पाणी. गावाच्या रस्त्यातून जाणारी ऑटो रिक्षा. फायनली आपण पोहोचलो आहोत ट्री हाऊस मध्ये. आपण बघू शकता. थोड्याने आपण एंट्री मारणार आहोत. आणि मित्र परिवार आमचं हे बघा. यांचं मन उडू लागलं सगळ्यांचं आता इकडचं वातावरण पाहून. सुंदर बंगला सुद्धा बांधलेला इकडे गावाल्याने. आणि सुंदर वाटतं इकडे वातावरण. इधर जाना है अनुपुआ में. तिकडे आपल्याला नेमकं काय करायचं आहे चंद्र सर. अनुपुआ खालटी करण्यात ना. ही राव सरांची वाडी आलेली आहे. आणि हे आपण बघू शकता फुलझाडे. वाव नाईस. ना आम्ही रावसरांच्या घरी फायनली पोचलोय. आणि हे त्यांचं घर आहे रावसरांचं. आणि हे आहेत तगराची फुलं आहेत. खूप सुंदर वाटतात पिंक कलर. आणि आपण गेलो तर रावसरांच्या घरी. आणि हे रावसरांचं घर आहे सुंदर त्यांनी बनवलंय. आणि मागे त्यांची बाग आहे.
तर चला आपण यांच्या घरी पोहोचले. मित्रांनो, मी सकाळी राऊत साहेबांच्या घरी पोहोचलो आणि मग त्यांच्या शेजारच्या काकींनी मला गरमागरम कोरा चहा आणून दिला. तो चहा मी प्यायलो आणि मग निघालो बोर्डी बीचकडे. तर बोर्डी बीचकडे जाण्यासाठी आम्हाला ही गाडी न्यायला आली. राऊत साहेबांनी ही गाडी आमच्याकडे अरेंज केली होती. आपल्या ह्या गाडीतून आता जायचं बोर्डी बीचकडे. मित्रांनो, ही गाडी पाहून आम्हाला पुष्पा पिक्चरची आठवण आली, जिथे पुष्पा भाऊ लाल कलरची ओमी आणायला सांगतो. पूर्वी ओमी गाडी खूप चालायची. या मार्केटमध्ये डॉन पिक्चरचं शूटिंग झालं होतं. डॉन म्हणजे आपला अमिताभ बच्चनवाला डॉन नाही, तर शाहरुख खानवाला डॉन. शाहरुख खान डॉनच्या आणि हा मार्केट आहे. या मार्केटमध्ये ते शूटिंग झालं होतं. आणि आपला जुना हा मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये शूटिंग झालं होतं डॉन पिक्चरचं. आणि रिक्षा पलटी झाली तिथं तर इथेच होते. आपण आला तर बोर्डी बीचला. या बोर्डी बीच. आय लव्ह बोर्डी. पण समुद्रामध्ये पाणीच नाही. सगळं पाणी खाली गेलंय. समर कॉलेज, इकडे स्कूल आणि इकडे समुद्र. आणि एवढी ओहोटी आले की पाणी पूर्ण खाली गेलंय. आणि तिकडे जे दाखवते ना, तिकडे गुजरातचा समुद्र आहे आणि आपल्या इकडे महाराष्ट्राचा समुद्र आहे. आणि पाहू शकता इकडे समुद्राची वाळू बघा कशी आहे. सुंदर दृश्य. नहीं जाएगा तो आजा. ना 2 किलो का नहीं है. अच्छा. शांतीला धरून बसा. ते आपले हितेंद्र सर, महेंद्र सर, अंकित सर, विनय सर और ये आपने स्टाइलिश गौड़ सर और ये आपने यूट्यूबर एकनाथ सर. दिल थाम के बैठिए. आपके सामने आ रहा है जगदीश. अरे यार मुंडी नाही आला. हा जगदीश. मित्रांनो, आम्ही बोर्डी बीच फिरून आलो. राऊत साहेबांच्या घरी आलो आणि मग तिकडे आम्ही दुपारचं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही मग क्रिकेट खेळलो. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, इथे आता क्रिकेट खेळतो आम्ही. आणि सुंदर असा खेळ सोडलेला आहे महेंद्र विश्वकर्मा याने. मोठं काहीतरी खूप वर्षांतर खेळताना क्रिकेट. आणि विनय बॅटिंग करते वेळी आणि जग्गू बॉलिंग करतोय. आणि खूप सुंदर पण वाईट. अंपायरचा वाईटचा इशारा. काहीसा बॉल दिसत नाही आहे जग्गूला, पुढे टाकायचा तो. मित्रांनो, हे आमच्या राऊत सरांची बाग आहे आणि खूप सारे चिकूची बाग आहे. भाऊ सर की हे सगळं चिकू आहे. आणि समोर हे गावठी कोंबडे आहेत, खूप मोठे आलेत गावठी कोंबडे. ते बघा बागेत फिरतायत. तर आम्ही आता बघूया, संध्याकाळी निघू. 6 वाजता ट्रेन आहे. त्या ट्रेनने आम्ही पुन्हा निघू घरी जायला. मोठो इकडे चिकूसाठी पूर्ण जागा आहे, कारण आम्ही इकडे बघितले ना सगळ्यांच्या जवळजवळ
चिकू आणि नारळीचेच बाग आहेत हा, आणि सुपारीच्या बाग आहेत. केळी We didn't mention केळी. हा, गावठी केळी सुद्धा आहेत. गावठी केळी आहे आणि इलायची केळी आहे. इलायची केळी हा, मग ते छोटी आणि इलायची एक केळी आहेत मद्रासी तसं. केळी आहे, दिले लांब खूप असते. सुंदर आणि खूप लांब पर्यंत खाणार आहे खूप लांब पर्यंत बाग आहे त्यांची तिथपर्यंत. आणि मला वाटतं हे समोर बघताय मोठं पान. हे महाराष्ट्र आणि ही त्याच्या पुढे गुजरात ते बॉर्डर आहे. कोण म्हटलं तुम्हाला महाराष्ट्र गुजरात? असं राव सर आम्हाला सांगतात की ते त्याच्या पुढे गुजरातचा लागतो आणि याच्याकडे आपलं महाराष्ट्र लागतो. तर आम्ही जवळजवळ गुजरातमध्ये पोहोचलोय, गुजरातच्या बॉर्डरवरती. गेलं झालं गुजरात. आणि तुम्ही पाहू शकता बघा खाली कितीतरी चिकू पडलेत खाली बघा. चिकूंचा सडा पडला पूर्ण खाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय. आम्ही राजस्थानची बाग वगैरे बघितली, खूप छान बाग आहे आणि जवळजवळ चिकूची झाडं खूप आहेत. चिकूसाठी पूर्ण जागा आहे, जमीन आहे, त्याच्यामुळे चिकूची शेती खूप आहे इकडे. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. मी आता निघू, संध्याकाळी 6 वाजता ट्रेन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा अजून काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.